मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। यावेळचं उपोषण हे आमरण उपोषण असलं तरीही ते दरवेळच्या आमरण उपोषणापेक्षा वेगळं असणार आहे। सोबतच जरांगे पाटलांच्या यावेळच्या मागण्या सुद्धा दरवेळीपेक्षा काहीशा वेगळ्या आहेत। आता हे आंदोलन वेगळं म्हणजे नेमकं कसं असणार आहे आणि मागण्या वेगळ्या म्हणजे नेमक्या कशा आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओ मधून समजून घेणार आहेत। आणि जरांगे पाटलांचं हे उपोषण कसं असणार आहे आणि त्यांच्या मागण्या काय आहेत हे जर तुम्ही समजून घेतलं तर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल की जरांगे पाटलांच्या जीवाला यावेळी धोका असणार आहे। म्हणजे दरवेळी त्यांच्या उपोषणाच्या वेळी त्यांच्या जीवाला धोका असतोच, पण यावेळी तो धोका कित्येक पटीने वाढलेला असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या। त्यामुळे जरांगे पाटलांचं हे उपोषण कसं असणार आहे आणि त्यांच्या मागण्या काय असतील हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जरांगे पाटलांनी हे उपोषण करावं का आणि सरकारनं त्यांच्या मागण्या मान्य कराव्यात का, या दोन्ही गोष्टींची उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। तर जवळपास महिनाभरापूर्वी जरांगे पाटलांनी उपोषणाची घोषणा केली आणि ते 30 तारखेला उपोषण करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं होतं। आणि त्यानंतर प्रसाद लाड यांनी त्यांना भेटीचं आवाहन केलं आणि जरांगे पाटलांनी प्रसाद लाडांना भेटीसाठी निमंत्रित केलं। त्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि 24 तारखेपर्यंत आपण काहीतरी तोडगा काढू असं प्रसाद लाडांनी जरांगे पाटलांना सांगितलं। ही चर्चा झाल्यानंतर जरांगे पाटलांचा निरोप घेऊन प्रसाद लाड हे मुंबईला गेले, पण 24 तारखेची 28 तारीख आली पण तरीही प्रसाद लाड काही परतले नाही। त्यामुळे जरांगे पाटलांनी आज 30 तारखेला ते आमरण उपोषण करणार आहेत अशी घोषणा केली। आणि हे आमरण उपोषण हे आपण कधी विचार केला नसेल अशा प्रकारचं असणार आहे। म्हणजे जरांगे पाटलांची अनेक उपोषणं मी आधी सुद्धा कव्हर केली। त्यांच्या उपोषणाच्या मंडपामध्ये आपण अनेक जणांशी बोललो किंवा त्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवर बघितले असतील। पण या वेळचं जरांगे पाटलांचं उपोषण हे नेहमीपेक्षा वेगळं असणार आहे। ते वेगळं कसं असणार आहे तर तुम्ही याआधी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून किंवा इतर चॅनलच्या माध्यमातून जरांगे पाटलांचं उपोषण बघितलं असेल। म्हणजे आंतरवालीमध्ये एक मंडप असतो, त्या मंडपावर एक स्टेज असतो, त्या स्टेजवर जरांगे पाटलांची गादी टाकलेली असते आणि जरांगे पाटील तिथं पडलेले असतात। त्यांच्या शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असतो आणि त्या पुतळ्याच्या पायथ्याला त्यांचं अंथरूण असतं आणि समोर लोक बसलेली असतात। आता असा हा सेटअप असतो। दुसरी गोष्ट म्हणजे या उपोषण स्थळी जरांगे पाटलांच्या दोन्ही बाजूंनी कूलर लावलेले असतात। म्हणजे जरांगे पाटलांची जी उपोषणाची दाहकता आहे ती कमी व्हावी असं या मागचं नियोजन असतं किंवा असा जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सेटअप असतो। पण यावेळी जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सेटअप हा वेगळाच असणार आहे। म्हणजे जरांगे पाटील यावेळी ना मंडप लावणार आहेत ना गादी घेणार आहेत, ते एक बाज घेणार आहेत आणि रखरखत्या उन्हामध्ये ती बाज टाकून कोणताही आडोसा न करता उन्हामध्ये ते उपोषणाला बसणार आहेत। म्हणजे अंडर ओपन स्काय असं आपण जे म्हणतो त्या प्रकारचं हे उपोषण असणार आहे। आणि सध्या उन्हाचा पारा बघता आणि त्यातली त्यात मराठवाड्यातलं ऊन बघता जरांगे पाटलांच्या अंगाची किती लाहीलाही होईल याचा विचार तुम्ही करा। मी स्वतः जरांगे पाटलांच्या गावचाच आहे, ते माझ्या समोरच्या गल्लीमध्येच राहतात आणि मी त्यांना अनेकदा भेटलोय। गेल्या महिन्याभरापूर्वी सुद्धा माझी आणि त्यांची भेट झाली आणि एवढ्या 7 उपोषणानंतर त्यांच्या तब्येतीची अवस्था काय हे मला चांगलंच माहिती आहे। म्हणजे जरांगे पाटलांच्या दोन्ही हाताची अतिशय आग होते, म्हणजे अगदी बर्फात हात घालून ठेवावेत की काय असं त्यांना वाटतं, हे त्यांनी मला गेल्या महिनाभरापूर्वी सांगितलं होतं। दुसरी गोष्ट म्हणजे जरांगे पाटलांना उठता बसता सुद्धा येत नाही, म्हणजे त्यांना उठवताना सुद्धा 2 जण पकडून उठवावं लागतं आणि बसवताना सुद्धा 2 जणांनी पकडून बसवावं लागतं। एवढ्या वेदना त्यांच्या हातापायामध्ये आहेत आणि ते एकदा जर उभे राहिले तर ते 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ उभे राहू शकत नाही। त्यांना कोणत्याही क्षणी चक्कर येते, त्यांना दरदरून घाम येतो, त्यांच्या पोटात आग पडल्यासारखं वाटतं आणि त्यांना कधीही दवाखान्यात ऍडमिट करावं लागतं। अशी नॉर्मल कंडिशन मध्ये त्यांची परिस्थिती आहे। म्हणजे एवढ्या दिवसांच्या उपोषणानंतर जरांगे पाटलांची जी तब्येत आहे किंवा त्यांचं शरीर आहे ते खिळखिळ झालेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि आता या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या तब्येतीची ही अवस्था असताना जरांगे पाटील जर रखरखत्या उन्हामध्ये उपोषणाला बसले
तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण की गेल्या महिनाभरापासून आपल्याकडे एवढं ऊन पडतंय की या उन्हामुळं उष्माघाताचे बळी हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. आता नॉर्मल कंडिशन मध्ये लोकांना उष्माघात होतोय, तर जरांगे पाटलांसारख्या नाजूक शरीरयष्टीच्या माणसाला आणि त्यांच्या शरीराची अवस्था एवढी खिळखिळी झालेली असताना त्यांच्या शरीराची काय अवस्था होईल याचा विचार तुम्ही करा. पण जरांगे पाटील एवढं निर्वाणीचं आंदोलन का करतायत? त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? तर त्यांच्या मागण्या हे नेहमीच्याच आहेत. म्हणजे मुंबईमध्ये ज्यावेळी जरांगे पाटलांचं आंदोलन झालं होतं त्यावेळी विखे पाटलांच्या शिष्टमंडळांनी त्याला भेट दिली होती आणि त्यावेळी हैदराबाद गॅजेटियर लागू करण्यात आलं होतं आणि 1 महिन्यानंतर सातारा गॅजेटियर आम्ही लागू करू असं शिवेंद्रराजे आणि राधाकृष्ण विखे पाटील या दोघांनीही जरांगे पाटलांना शब्द दिला होता आणि या दोन नेत्यांनी जरांगे पाटलांना दिलेला हा शब्द ऑन रेकॉर्ड आहे. म्हणजे सगळ्या मीडियाच्या कॅमेऱ्या समोर त्यांनी हा शब्द दिला होता. त्यामुळं आम्ही असा शब्दच दिला नव्हता असं म्हणायला सरकारला वाव नाहीये. आता ते मुंबईचं आंदोलन होऊन 1 महिना तर गेलाच, पण आता एक्स्ट्रा 9 महिने झालेत, म्हणजे एकूण 10 महिन्याचा काळ लोटलाय आणि या 10 महिन्यामध्ये सरकारनं दिलेलं आश्वासन हे पाळलेलं नाहीये. म्हणजे 1 महिन्याचं आश्वासन होतं त्याला आता 10 महिने उलटून गेलेत आणि त्यामुळं जरांगे पाटलांनी हे निर्वाणीचं आंदोलन करण्याचा इशारा दिलाय किंवा तशी योजना त्यांनी आखलेली आहे. या आंदोलनामागची जरांगे पाटलांची दुसरी मागणी आहे ती म्हणजे हैदराबाद गॅजेटियर नुसार प्रमाणपत्र देणं. आता तुम्ही म्हणाल की मुंबईच्या आंदोलनामध्ये हैदराबाद गॅजेटियर नुसार प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली होती, मग आता अडचण काय? तर काही अधिकारी, काही सरकारी पातळीवर आदेश देणारे नेते यांनी मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र ही थांबवलेली आहेत असं दिसतं. म्हणजे गेल्या वेळी किंवा त्याच्या आधीच्या वेळी मी ज्यावेळी जरांगे पाटलांकडे गेलो होतो त्यावेळी अनेक लोक जरांगे पाटलांना भेटायला येत होते आणि आमची वंशावळ जुळत असो आणि आमच्याकडे जन्म मृत्यूच्या नोंदी आहेत किंवा वेगवेगळ्या दस्तऐवजामध्ये आमची कुणबी म्हणून नोंद सापडली आहे, तरीही काही अधिकारी हे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र देत नाहीत. अशा कंप्लेंट करणारी लोक मी जरांगे पाटलांच्या घरी आलेली बघितलेली आहेत. काही अशी लोक जरांगे पाटलांच्या घरी आलेली मी बघितलेली आहेत की ज्या लोकांचं प्रमाणपत्र निघालंय पण त्यांची व्हॅलिडिटी होत नाही. म्हणजे आमची वंशावळ जुळते किंवा आमची वंशावळ आम्ही दिलेली आहे तरी पण आमची व्हॅलिडिटी वेळेत होत नाही आणि पोरांच्या ऍडमिशनचा टाइम निघून गेल्यानंतर सुद्धा आमची व्हॅलिडिटी केली जात नाही. अशी कंप्लेंट घेऊन ही लोक जरांगे पाटलांकडे आलेली आहेत आणि यावेळी जरांगे पाटलांचा चेहरा किंवा त्यांच्या जीवाचा होणारा तिळपापड मी स्वतः बघितलेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं किंवा या सगळ्या अडवणुकीमुळं जरांगे पाटलांना हे उपोषण करावं लागतंय. त्यामुळं सरकारी पातळीवर असेल किंवा प्रशासकीय पातळीवर असेल जरांगे पाटलांना दिलेले शब्द हे पाळले जात नाहीत किंवा शासनानं स्वतः जे GR काढले त्या GR ची नीटपणे अंमलबजावणी होत नाही आणि त्यामुळं जरांगे पाटलांना स्वतःचा जीव धोक्यात घालून हे आंदोलन करावं लागतंय, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता जरांगे पाटलांच्या या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा सरकारमधले कोणते नेते किंवा कोणते प्रशासकीय अधिकारी हे मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्राला आडवे येत आहेत किंवा व्हॅलिडिटीला आडवे येत आहेत आणि मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्र निघू नयेत यासाठी प्रयत्न करतात असं तुम्हाला वाटतं? हे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.